शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन मोठ्या दिमागात पार पाडणाऱ्या यंदा सुद्धा दोन्ही गटांकडून म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून सुद्धा हा वर्धापन दिन आहे तो साजरा करण्यात येईल। 58वा वर्धापन दिन आहे, मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर हा दुसरा तर लोकसभा निवडणुकीनंतर हा पहिला वर्धापन दिन आहे। त्यामुळे या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या भाषणांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रामुख्याने समोर येईल। तसेच या हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून शिवसेना ठाकरे गट तसेच ठाकरे गटावरती शिंदे गटांच्या टीका होईल। मात्र या टीकांना सामंजस्याने प्रतिक्रिया कशाप्रमाणे देण्यात येते आणि नक्की कोणकोणत्या पातळीवरती जाऊन ही टीका होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून वातावरण निर्मिती ही मुंबईत करण्यात आलेली आहे, मात्र ठाकरे गट याला कशाप्रमाणे प्रत्युत्तर देत आहे हेच पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। मुंबईतील बीकेसी येथील स्पोर्टा टेक्नॉलॉजी या कंपनीच्या माध्यमातून पाकिस्तानी टी शर्ट, पाकिस्तानी मग, पाकिस्तानी मॅग्नेट अशा वस्तू ज्यावरती पाकिस्तानचा झेंडा छापलेला आहे अशा वस्तू विकल्या जात असल्याचा आरोप आज मनसेकडून करण्यात आलेला आहे। तेव्हा हा भारतात राहून पाकिस्तानी वस्तू वापरणारा ही नक्की व्यक्ती कोण आहे असा सवाल देखील मनसेने विचारलेला आहे। तेव्हा सरकारने या संपूर्ण प्रकरणावर लक्ष घालून संपूर्ण हा जो डेटा आहे तो डेटा सादर करावा अशी मागणी देखील मनसेने केलेली आहे। जर सरकार ही संपूर्ण कारवाई करणार नसेल तर सरकारने हा संपूर्ण डेटा जो आहे तो मनसेकडे द्यावा आणि म्हणजे मनसे त्या संपूर्ण पाकिस्तानी प्रेमींच्या घरात घुसून त्यांना मारहाण करेल अशा प्रकारे इशारा देखील आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे। तेव्हा येत्या काळात मनसे नेमकी या विषयावरून किती आक्रमक होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। आज दुपारी पुण्यातून शरद पवार आणि योगेंद्र पवार हे एकत्रित बारामतीसाठी रवाना झालेले आहेत। आज आणि पुढचे 2 दिवस शरद पवार हे बारामतीतील शेतकरी असतील आणि त्याचबरोबर पक्षातील पदाधिकारी असतील यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहेत। गेल्याच आठवड्यात शरद पवार यांनी बारामतीचा दौरा केलेला होता आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांशी सुद्धा त्यांनी संवाद साधलेला होता। या संपूर्ण दौऱ्यामध्ये आपल्याला योगेंद्र पवार हे सुद्धा पाहायला मिळालेले होते आणि आता आगामी 2 दिवसांच्या दौऱ्यामध्ये सुद्धा योगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या सोबत असणार आहेत आणि त्यामुळे योगेंद्र पवार यांना राजकारणामध्ये लॉन्च करण्यासाठी शरद पवार आता बारामतीच्या मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध स्वतः योगेंद्र पवार हे उमेदवार असणार का हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। पशुसंवर्धन व दुग्धविकास खात्याचे सचिव तुकाराम मुंडे यांची अखेर आज बदली झालेली आहे। असंघटित कामगार आयुक्त विकास महामंडळ मुंबई येथे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। या संदर्भात लोकशाही मराठीने 4 दिवसापूर्वी वृत्त दाखवलं होतं। अखेर ही बातमी खरी ठरलेली आहे। मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आणि तुकाराम मुंडे यांच्यामध्ये निर्णय घेत असताना मतभेद होत असल्यामुळे ही बदली झाली आहे अशी सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। त्यामुळे नवीन ठिकाणी कामगार आयुक्त या ठिकाणी तुकाराम मुंडे कशा पद्धतीने आपल्या कामाच्या माध्यमातून ठसा उमटवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद सह मी अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे। नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून महायुतीमधनं शिंदेच्या शिवसेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसर यांच्यामध्ये लढत होणार आहे, तर महाविकास आघाडीकडनं खरं तर संदीप गुळवे नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार आहे। या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघांमध्ये 2 दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा आता पणाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दादा भुसे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातली जी जागा आहे ती प्रतिष्ठेची बनवलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादीचा मोठा मेळावा नाशिक शहरामध्ये होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये महेंद्र भावसार हे जे नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी करताय त्यांच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। तर महायुतीच्या शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील बैठकांचा जोर जो आहे तो वाढल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे जर आपण बघितलं तर महायुतीमध्येच आता कुठेतरी बिघाडी झाल्याचं बघायला मिळतंय आणि एकीकडे महाविकास आघाडीने समझोता केल्याप्रमाणे खरं तर ठाकरेंचा एकच उमेदवार या ठिकाणी असणार आहे। त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून फायदा होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक।